नालासोपारा पश्चिम के खंडहर इमारत में लगी भीषण आग पर आखिर दमकल विभाग की टीम ने काबू पा लिया है। तस्वीरें आप देख पा रहे होंगे जो नालासोपारा पश्चिम के बहुजन विकास आघाड़ी मध्यवर्ती कार्यालय के ठीक बगल की है, जहां पर इस खंडहर इमारत में कुछ ही समय में भीषण आग लग गई। आग इतनी भयानक थी कि कुछ किलोमीटर दूर से इसकी लपटें साफ साफ देखी जा सकती थी। आग किस कारण से लगी इसका पता तो नहीं चल पाया है, लेकिन इस खंडहर इमारत के ठीक बगल में ही पेट्रोल पंप था, जिस कारण से इस पर आनन फानन में नियंत्रण पाना काफी जरूरी था, नहीं तो बड़ी दुर्घटना हो सकती थी। इस हादसे में किसी को कोई जनहानि नहीं हुई, लेकिन इस खंडहर इमारत में रखा हुआ लकड़ी का मटेरियल, प्लास्टिक, बम्बू, कचरा तथा कई बैनर्स जलकर खाक हो गए, जिससे आग ने काफी तेजी पकड़ी थी। फिलहाल वसई विरार शहर महानगर पालिका दमकल विभाग की 5 गाड़ियों ने लगभग 30 मिनट तक लगातार मशक्कत की, जिसके बाद इस आग पर काबू पाया जा सका। आपल्या इकडे आता ही तुम्ही बघितली मागे ही आग कशामुळे लागली हे अजून आम्हाला काही स्पष्ट माहिती पडलेलं नाहीये, पण जशी आग आम्हाला दिसली इकडचे आपले कार्यकर्ते आहेत, आपले युवा अध्यक्ष नवीन वक्तोड यांनी त्वरित वसई विरार शहर महापालिकेच्या फायर फायटरला, फायर ब्रिगेडला फोन केले, पोलीस स्टेशनला फोन केला, एमएससीबी वाल्यांना फोन करून लाईन बंद करून घेतली। कारण बाजूला तुम्ही बघाल तर आपल्या बाजूला याच बिल्डिंगच्या थोडं पुढे गेल्यानंतर पेट्रोल पंप आहे, काही दुर्घटना मोठी होऊ नये म्हणून यासाठी इकडे आम्ही सर्वांनी या कार्यकर्त्यांनी त्वरित या ऍक्शन घेतला। त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 5 आपले फायर फायटरच्या गाड्या इकडे त्वरित आल्या, तसंच आरोग्य विभागाचे पण कर्मचारी आले, त्यांनी नगरपालिकेचे त्यांनी इकडे लोकांना बाजूला करून त्यांची सुविधा हे करून घेतली आणि याच्यामध्ये एक 40 ते 45 मिनिटं ही आग विझवण्यामध्ये आपल्याला यश आलं। कशामुळे लागले हे अजून काही आम्हाला माहिती नाही पडलेलं आहे, पण यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्फत आम्ही वसई विरार महापालिकेच्या फायर ब्रिगेड तसेच पोलीस स्टेशन, आपला नालासोपारा, आरोग्य विभाग या सर्वांचे आभार मानतो का त्यांनी त्वरित येऊन इथे ऍक्शन घेतली।